नमस्कार मित्रांनो. कांता सरपण गोळा करण्यासाठी सरपंचाच्या वावरात आले. पाठीमागून नारबा हाका देत म्हणाला, कांते, ए कांते, अगं किती सरपण गोळा करतीस? एकदा माझ्या वावरातलं सरपण हाताळ की. कांताला विचारत नारबा बोलू लागला, आले असती रे नारबा, पण सरपंचाचं सरपण लय मोठं हाय बघ. तुझ्याकडं तसं सरपण नाही रे. अगं कांते, एकदा हातात घेऊन तर बघ. नाही टरपाला सकट तुझी भट्टी गरम केली तर नाव नाही सांगणार. हातवारे करत नारबा बोलू लागला, आज नका, उद्या येते. आज सरपंचाचं खोडवं घ्यायला आली वावरात. तू जा, उद्या येते बघ. जा आता, सरपंच येईल एवढ्यात. 50 वयाचा सरपंच धोत्राचं पान हातात धरत झपाझप पावलं टाकत आला. कांते, ए कांते, अगं लवकर झोपडीत चल. मोकळं कर मला, लई तुंबलं या. अगं सरपंच, जरा कडकाडा घे. आल्या आल्या लगेच गाडी रोळावर कशी काय आणतायसा? कांताला झोपडीत नेऊन सरपंचानं कांताचं लुगडं बाजूला केलं. कांताला उलट्या बाजूला उभा करून सरपंच आपली कंबर रगडू लागला. त्यावर कांता सरपंचाला म्हणाले, आह सरपंच, जरा हळू की, किती दुखतं या. वय झालं तरी जोर काय कमी नाही झाला तुमचा. त्यावर सरपंच म्हणाला, अगं कांते, जरा कमी बोल की. तुझी भट्टी लई गरम असते बघ. माझं खोड लई गरम होतंय बघ. थांब, झालं 2 मिनिट. सरपंचाचा जोर वाढला तसा सरपंच कांतावर कोसळला. सरपंच बाजूला होऊन मोकळा झाला. कांता मोकळी होऊन तीही सरपंचाला झोंबू लागली. कांते, तुझ्या इतकं समाधान मला बायको पण देत नाही बघ. अहो सरपंच, तुम्ही कधी पण बोलवा की, मी कधी पण तयार असते. थोडं पैकं पाहिजे होतं. सरपंचानं आपला बटवा काढला. बटव्यात हात घालत सरपंच कांताला पैसे देऊ लागला. हे घे, आणि उद्या पण लवकर ये. संध्याकाळी कांता घरला आली. दारात नवरा उभा दिसला. कांते, पैका असलं तर दे की. लई घसा कोरडा पडलाय बघ, जरा घसा ओला करून येतो. नवऱ्याकडे बघत कांता म्हणाले, हे घे मुडद्या, दारू पिऊन मर एकदा. कांतीचा नवरा पैसे घेऊन बाहेर गेला. दारात हौसा हाका मारीत आली, कांते, ए कांते, हायस काय ग? कोण, हौसा? ये की बैस, चहा ठेवती. कांतानं चहाला आदण ठेवून हौसाबरोबर बोलू लागली. 40शी गाठलेली हौसा कांताला म्हणाली, अगं कांते, नवरा मेल्यापासून लई भट्टी तुंबली आहे बघ माझी. तेव्हा तुझ्या ओळखीचा कोणी कडक खोडाचा गडी असला तर जरा झेंगाट लावून दे की. हौसाला चहा देऊन कांता बोलू लागली, अगं हौसा, तू कशाला टेन्शन घेतीस? म्या करते की तुझं काम. दोघींच्या गप्पा रंगात आल्या होत्या. इतक्यात कांताचा भाचा रावल्या तिथं आला. रावल्याकडे बघत हौसाच्या गरम भावना दाटून आल्या. त्यावर हौसा कांताला म्हणाली, कोण हा यो तरणा बांडगडी? अगं माझ्या बहिणीचा मुलगा हाया, सुट्टीला आला या. अगं कांते, मग चिकन हाया आणि तरणा पण हाया, याच्याबरोबर दे की झंगाट लावून. अगं हौशे, किती ग तुंबल्यास? अगं कोवळा हाया त्यो, अनुभव नाही त्याला अजून. अगं म्या देते की अनुभव. त्यावर कांता हौसाला म्हणाली, थांब बघते. रावल्याजवळ जाऊन कांता रावल्याला म्हणाली, वैर रावल्या, कॉलेजमध्ये एखादी पोरगी पटवलंयस का नाही?
आश्चर्याने बघत रावल्या कांताला म्हणाला, वय मावशी, एक हाया, तिच्याबरोबर झंगाट हाया माझं. मग काय केलेस की नाही वल्ल वाळलं? आश्चर्यानं बघत रावल्या कांताला म्हणाला, नाही ना मावशी, लई तुंबला असशील नाही? वय मावशी, तुझ्याकडं हाय काय जुगाड एखादा? हौसाकडं हात करत कांता म्हणाली, ती माझी मैत्रीण हौसा आहे. तू तयार असशील तर तिला आतल्या खोलीत लावून देते बघ. वय मावशी, दे लावून, माझं पण सरपण लई टनाटना करतं या. तू आतल्या खोलीत थांब, मी हौसाला खोलीत पाठवते. हौसाकडे जाऊन कांता म्हणाली, हौशे, त्यो तयार हाय, जा आणि मोकळी हो. लगबगीनं हौसा आतल्या खोलीत गेली. हौसाजवळ जाऊन रावल्या हौसाला आपल्या मजबूत मिठीत घेऊन हौसावर चुंबनाचा वर्षाव करून हौसाला गरम करू लागला. हौसापेक्षा 20 वर्षांनं लहान असणारा रावल्या हौसावर तुटून पडला. हौसा आपलं लुगडं बाजूला करून रावल्याला साथ देऊ लागली. पाठमोरी होऊन हौसा मजबूत खोडावर स्वार झाली. तशी हौसा समाधानाचे सुस्कारे सोडू लागले. मोकळी होऊन हौसा बाजूला झाली. खोलीबाहेर येऊन हौसा कांताला म्हणाले, कांते, एक नंबर खोड हा या बघ तुझ्या भाच्याचं. जेवढी तुंबलेली तेवढी मोकळी झाली. थोड्या वेळाने हौसा घराकडे गेली. कांता आतल्या खोलीत गेली. रावलेला पाहून कांतानं खोलीचं दार बंद केलं. अगं मावशी, हे काय करतेस? अरे रावल्या, हौसा तुझ्या खोडाचं लई कौतुक करत होती. मला पण जरा रसपान करू दे की तुझ्या खोडाचं. अगं मावशी, तू तर माझ्या आईची बहीण आहेस. असू दे मुडद्या, पण आता मला तुझ्या खोडाचं रसपान करू दे. कांताला आपल्या मिठीत घेऊन रावल्यानं कांताला विवस्त्र केलं. मनसोक्त खोडाचं रसपान करून रावल्याचं सरपण आपल्या गरम भट्टीत घेऊन कांता मोकळी झाली. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडली तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला सपोर्ट करा. पुन्हा भेटतो पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.